वेलकम 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 टू द युनिवर्स. ज्यांनी हा थंबनेल बघून क्लिक केलेला आहे याचाच अर्थ की तुमच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झालेली आहे. ही उत्सुकता कशासाठी आहे तर या थंबनेल मध्ये तुम्हाला जे काही ग्रह, चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा दिसत आहे, नेमकं यामध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत, काय आपण युनिवर्स बद्दल चर्चा करणार आहोत की अजून काही एखादी नवीन गोष्ट आहे ज्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. सो एकूणच आपण आज विश्वाचा प्रवास करणार आहोत. हा प्रवास आपल्या पृथ्वीपासून तर आपल्या सौरमंडल पर्यंत आणि तिथपासून तर आपल्या आकाशगंगेपर्यंत आणि आपल्या आकाशगंगेपासून तर विश्वापर्यंत आणि मग या विश्वाचा प्रवास आपण का करत आहोत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटाला लक्षात येणार आहे. हा विषय आपण चर्चेसाठी का घेतलेला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने आपला हा प्रवास व्हायला हवा याच अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत, हा प्रवास करणार आहोत. सो निश्चितच शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, तुम्हाला खूप मजा या प्रवासामध्ये येणार आहे. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवानायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. अगेन वेलकम टू द ऑल, वेलकम टू द युनिवर्स. हा प्रवास सुरू करण्याआधी तुम्हाला उत्तर लेखन 0 to Hero या पुस्तकाबाबत माहिती असणं खूप आवश्यक आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं हे पुस्तक आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सर्व गोष्टी यामध्ये मी मेन्शन केलेल्या आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग महत्वाचा भाग आहे. सो निश्चितच हे पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. चला, या विश्वात तुमचं आता स्वागत आहे. आपण या विश्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे विश्व आहे कितीतरी प्रकाश वर्ष दूर पसरलेला आहे आणि हा जो प्रवास आपण करणार आहोत हा केवळ विश्व पाहण्याचा प्रवास करणार नाही, तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ज्यामध्ये 4.7 कोटी आकाशगंगा, लक्षात येत आहे, आकाशगंगा बोलतोय मी, पृथ्वी म्हणत नाही किंवा तारे म्हणत नाही. सो या सर्व आकाशगंगेचं जे चित्र बनवण्यात आलेलं आहे हे आपल्या आजच्या डिस्कशनचं महत्वाचा टॉपिक असणार आहे. हे तुम्हाला शेवटीला मी सांगणार आहे, परंतु हा प्रवास निश्चितच आपण इंटरेस्टिंग बनवूया आणि त्यासाठी आपल्याला आपलं घर माहीत असणं हे आवश्यक आहे. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप पुढे पुढे जाणार आहोत आणि जेणेकरून हा प्रवास तुम्हाला बोर होणार नाही आणि इंटरेस्टिंग गोष्टी यामधून तुम्हाला माहिती पडणार आहेत. सो बघा, जर आपण बघितलं की युनिव्हर्स लेवलला जर आपल्याला सांगायचं असलं की आपलं घर कुठलं आहे, तर आपलं घर निश्चितच आपल्याला पृथ्वी म्हणावं लागेल आणि हीच पृथ्वी आहे जे मानवाचं घर आहे. याच पृथ्वीवर आपली निर्मिती झालेली आहे, आपला विकास झालेला आहे. इथेच आपण आपले चांगल्या वाईट ज्या गोष्टी आहेत त्या सर्व इथेच पार पाडलेल्या आहेत, इथेच परफॉर्म केलेल्या आहेत. आपला इतिहास असेल, आपली संस्कृती असेल, आपली जी काही युद्ध आपण खेळलेली आहेत ते सुद्धा इथेच खेळलेले आहे आणि आपण जे शोध घेतलेला आहे आणि माणसाची जी उत्सुकता, जे माणसाचा कुतूहल माणसाच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नांना शोधण्याचं काम सुद्धा आपण याच पृथ्वीवर केलेला आहे आणि इथूनच आपण पुढे विश्वाचा प्रवास सुद्धा केलेला आहे. त्या अनुषंगाने अनेक डेव्हलपमेंट, अनेक टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केलेल्या आहे आणि नेमकं हे विश्व काय आहे हे जाणून घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे. अनेक स्वप्न यांचं केंद्र राहिलेलं आहे ही आपली पृथ्वी. आणि जे पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर जे आहे असा कुठलाही कॉन्सेप्ट या खगोलशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही आणि या युनिव्हर्समध्ये एक छोट्यातला छोटा कण, म्हणजे कणाचाही कण म्हटलं तरी हरकत नाही, ती म्हणजे आपली पृथ्वी. आणि विश्वाच्या प्रमाणात जर ह्या पृथ्वीला आपण बघितलं, ठीक आहे, तर ही एक अदृश्य भाग म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिसणारी ही पृथ्वी आहे. सो म्हणजे किती क्षुल्लक ही पृथ्वी आपण विश्वाच्या डोळ्यांनी जर बघितलं तर अगदी क्षुल्लक अशी ही पृथ्वी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, जसं मी सांगितलं, मानवाचा इतिहास, संस्कृती, परंपरा सर्व गोष्टी या पृथ्वीवर आपण पार पाडलेल्या आहेत, इथेच परफॉर्म केलेल्या आहेत आणि त्यातही हा इथे आपला प्रिय देश भारत या ठिकाणी दिसून येतो. पण जेव्हा आपण विश्वाच्या दृष्टीनं हे जग बघत असतो तेव्हा भारत, अमेरिका, चायना, पाकिस्तान या गोष्टी काही मॅटर नाही करत. ही फक्त एक धुळीचा कण असंच आपण या पृथ्वीकडे बघत असतो. आता आपण हे बघितलंय की पृथ्वी हे आपलं घर आहे आणि मग पुढचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर मग घरासोबत किंवा घराच्या आजूबाजूचा जो परिसर असतो, मग तो परिसर या विश्वामध्ये नेमका आपला परिसर कुठला आहे, तर निश्चितच मग आपल्याला याचं उत्तर सौरमाला द्यावं लागेल. जे सूर्यमंडळ आहे तेच याचं उत्तर असणार आहे. मग आपल्याला जर विश्वामध्ये तुम्ही कुठे राहता, तुमचा परिसर काय, असं जर कोणी विचारलं तर तुम्ही सांगायचं आहे
सौरमाला, आपली सौरमाला. आता ही सौरमाला काय आहे, तर आपल्याकडे एक सूर्य आहे आणि या सूर्याभोवती अनेक ग्रह चक्कर लावत असतात, अनेक ग्रह या सूर्याभोवती फिरत असतात. ठीक आहे. आणि असे 8 ग्रह एकूण आपल्याला फिरताना दिसतात आणि असंख्य लघुग्रह आहेत, धूमकेतू सुद्धा आपल्याला या सूर्याभोवती चक्कर मारताना दिसून येतात आणि या सर्व सिस्टमला आपण काय म्हणतो, सौरमाला म्हणतो. बघा, या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित आहे, पण जो काही आपण प्रवास करणार आहोत तो स्टेप बाय स्टेप असायला हवा, जेणेकरून आपल्याला या गोष्टी लक्षात येईल आणि जर बेसिक आपलं पक्क झालं किंवा बेसिक गोष्टी जर माहित असल्या तर ज्या काही ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या लक्षात येईल, ज्या मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. ठीक आहे. आता ही सौरमाला जर आपण बघितलं तर एखादा जर महासागर आहे आणि त्या महासागरामधलं एक छोटंसं बेट आपल्याला ही सौरमाला म्हणता येईल. म्हणजे आपण या विश्वाच्या दृष्टीने आपलं काहीच अस्तित्व आपल्याला दिसून येत नाही आणि मग ते पृथ्वीचं असू दे किंवा त्याच्यावर ऍडव्हान्स जाऊन सौरमालेचं सुद्धा हे सुद्धा एक छोटंसं बेट आपल्याला म्हणता येईल. मग आता याच्या केंद्रस्थानी काय आहे, तर निश्चितच याच्या केंद्रस्थानी काय आहे, हा सूर्य आहे. ठीक आहे. एनर्जीचा सोर्स आहे हा सूर्य. या सूर्याच्या सूर्याभोवती कुठले ग्रह आहेत, तर बुध, शुक्र, ही आपली पृथ्वी 3rd नंबरला आपल्याला दिसून येते. त्यानंतर मंगळ, मार्टियन तुम्ही मूवी बघितला असेल तर मंगळाबद्दल खूप छान त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर गुरु ग्रह, त्यानंतर शनी आहे, सॅटर्न आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून, असे हे ग्रह दिसून येतात जे सूर्याभोवती चक्कर लावताना दिसतात. आणि त्यासोबतच हा लघु ग्रह पट्टा आहे, ज्यामध्ये आपल्याला जे धुळीचे कण एकत्र येऊन जे झालेला आहे तो जो पट्टा त्या ठिकाणी आहे तो पट्टा दिसतो आणि हे असे धूमकेतू, ज्याला आपण कॉमेट्स म्हणतो, आणि या लघु ग्रह पट्ट्याला आपण काय म्हणतो, ऍस्टेरॉइड्स म्हणतो. आणि जेव्हा याच्यातला एखादा जर हा दगड समजा आपल्या पृथ्वीने ग्रॅव्हिटीमध्ये खेचून घेतला तर तोच जो दगड आहे तो पृथ्वीच्या दिशेने येतो आणि त्यालाच मग आपण तुटता तारा वगैरे, हे तुटते तारे वगैरे आपण पाहिलेले आहेत, हे या पट्ट्यामधून सुद्धा येताना दिसून येतात. ठीक आहे. सो ही आपली सौरमाला आहे, येते लक्षामध्ये. आता या सौरमाला, ही जी आपली सौरमाला आहे, ही सौरमाला सुमारे 10 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. आता 10 अब्ज वर्ष म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायला खूप कठीण आहे. ठीक आहे. या तेव्हापासूनची ही सौरमाला आपल्याला दिसून येतं आणि असं म्हणतात की आपला सूर्य हा आता त्याच्या लाईफच्या अर्ध्या फेज मध्ये आलेला आहे. म्हणजे निश्चितच एक दिवस हा सूर्य सुद्धा नष्ट होणार आहे किंवा त्याचा सुद्धा विनाश होणार आहे. सो आता सूर्याचं लाईफ जे आहे ते अर्ध झालेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्या सौरमालेचं काय होईल हे आता आपल्याला येणाऱ्या फ्युचरमध्ये किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला माहित पडेल. तोपर्यंत आपल्या अनेक पिढ्या सुद्धा नसणार आहेत. आता आपण पुढे जाऊया या प्रवासामध्ये. जसं आपण आपलं घर बघितलं, त्यानंतर आपला परिसर बघितला, मग आता जर आपल्याला विश्वामध्ये कोणी विचारलं की एलियन्स सोबत जर आपली काय ओळख झाली आणि त्यांनी विचारलं की तुमचा पत्ता मला द्याल का, तर तेव्हा तुम्ही काय सांगणार, हो माझा पत्ता आहे मिल्की वे गॅलेक्सी, जी दूधगंगा आपण म्हणतो. ठीक आहे. सो तो आपला पत्ता आहे मिल्की वे. आणि जसं जसं आपण हे पृथ्वीपासून सौरमालेपासून दूर होत गेलं तर एक बिंदू सारखी ही मिल्की वे गॅलेक्सी सुद्धा आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. आणि हीच मिल्की वे गॅलेक्सी आपला पत्ता आहे. याच मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आपली सौरमाला आहे. याच सौरमालेमध्ये आपली पृथ्वी आहे. आणि या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये, या इमेजमध्ये तुम्हाला दिसून येत असेल सर्पिलाकार जी ही मिल्की वे गॅलेक्सी आहे, यामध्ये जवळपास सुमारे 100 ते 400 अब्ज ताऱ्यांचं हे विशाल शहर आपल्याला म्हणता येईल. हे जे छोटे दिसतात हे असे असंख्य सौरमंडल आहे. ठीक आहे. म्हणजे मागच्या इमेजमध्ये मी जे तुम्हाला दाखवलेलं, एक मिनिट, ही पृथ्वी आहे. ठीक आहे. यानंतर काय आलो आपण, हे बघा पृथ्वी किती छोटीशी या सौरमालेमध्ये दिसत आहे. आणि पुढे आलो तर बघा ही सौरमाला जी आहे, जी आपण मागच्या याच्यामध्ये बघितली, हे एका डॉट मध्ये ही सौरमाला पूर्ण आलेली आहे. आणि अशा असंख्य कितीतरी सौरमाला या आकाशगंगेमध्ये असणार आहेत. होतंय ना हे इंटरेस्टिंग, की म्हणजे विश्व किती मोठ्या प्रमाणात त्याचा पसार झालेला आहे, त्याचा काय म्हणतात फैलाव झालेला आहे. आणि याच काय म्हणता येईल मिल्की वे गॅलेक्सीमध्ये सूर्य एकदम छोटासा नगण्य सामान्यतसा तारा आहे. याचा जर आकार बघितला तर हा सर्पिलाकार आकार आहे. या अनुषंगाने प्रश्न सुद्धा विचारण्यात येतात. हा जरी आपण प्रवास करत असलो तरी बरेचसे प्रश्न या सेशन्स मधून तुमचे कव्हर होणार आहे. आता जर या टोकापासून जर या टोकापर्यंत आपल्याला या आकाशगंगेमध्ये प्रवास करायचा असेल तर ते जर अंतर आपण मोजलं तर ते अंतर किती येतं माहित आहे का, 1,00,000 प्रकाश वर्ष. 1,00,000 प्रकाश वर्ष. आता हे 1,00,000 प्रकाश वर्ष म्हणजे काय आहे, तर आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की 1 प्रकाश वर्ष म्हणजे काय, म्हणजे 1 लाईट इयर म्हणजे काय. ठीक आहे. आता 1 लाईट इयर म्हणजे काय होतं की एका वर्षात प्रकाश
किती अंतर कापतो याला आपण काय म्हणतो, 1 प्रकाश वर्ष. म्हणजे फॉर एक्झाम्पल की 1 जानेवारी पासून प्रकाश प्रवासाला निघाला, आपण कन्सिडर करूया. आणि तिथून मग 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तो इथपासून हा प्रकाश निघाला आणि 31 डिसेंबर पर्यंत जितकं अंतर त्यांनी पार केलं त्याला आपण काय म्हणतो, 1 प्रकाश वर्ष. आता प्रकाशाची, लाईटची जी स्पीड आहे ते आपल्याला माहिती आहे की एका सेकंदामध्ये हा जो प्रकाश आहे तो किती स्पीडने जातो, 3 लाख किलोमीटर म्हणजे प्रति सेकंद. एका सेकंदाला म्हणजे आता बोलता बोलता प्रकाश चालला गेला 3 लाख किलोमीटर. आणि हेच जर मग आपण कशामध्ये बघितलं, मिनिटामध्ये बघितलं, म्हणजे 1 मिनिटात जर प्रकाश बघितला तर तो होतो 1.840 किलोमीटर. आता आकडे हे आपल्याला चक्रावून टाकणारे असतील, अतिशय जास्त महत्वाचं आहे जेणेकरून हे आपल्या लक्षात येईल की हा विश्वाचा फैलाव कसा झालेला आहे. आणि त्यानंतर जर आपण एका वर्षात बघितलं तर एका वर्षाचा जो हा आकडा आहे हा आहे 9.46 ट्रिलियन किलोमीटर. आता आपल्याला चक्कर आलेली असेल की नेमका हा काय आहे. आता याला जर मी हे किलोमीटर मध्ये तुम्हाला सांगायचं असलं तर 9460, आकडा एकदा बघून घ्या. हे 3 शून्य इथे, अजून 3 शून्य इथे आणि अजून 3 शून्य इथे. बघा आता हे अंतर आहे किलोमीटर मध्ये. याचाच अर्थ एका वर्षात जो प्रकाश आहे तो इतकं किलोमीटर अंतर पार करतो. आता हा आकडा किती आहे हे तुम्ही मला आपल्या इंडियन लँग्वेज मध्ये सांगा की किती किलोमीटर होता. हा आकडा वाचून दाखवा. आणि हा एका वर्षातला आहे, तो असे आपल्याला 1 लाख प्रकाश वर्ष लागणार आहे या पॉइंट्स पासून या पॉइंट्स पर्यंत जायला. तेव्हा आपल्याला ही काय आपली जी गॅलेक्सी आहे तिथला एका टोकापासून दुसऱ्या टोकाचा प्रवास करता येईल. आणि इथे एक आपली ही छोटीशी सूर्यमाला दिसून येईल. हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे याच्यासाठी जास्त डिस्कस करत आहोत की जसं जसं आपण मोठ्या लेवलला जातो तर त्यामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि कशा पद्धतीने हे विश्वाचं कॅल्क्युलेशन्स होत राहतं, कशा पद्धतीने याचा फैलाव होत आहे हे आपल्याला समजायला यावं याकरता. ठीक आहे. आता बघा याचा व्यास आपण बघितलेला आहे, ताऱ्यांची संख्या बघितलेली आहे, 100 ते किती 400 अब्ज तारे यामध्ये दिसून येतात. आपले स्थान हे ओरायन आर्म मध्ये आहे. ओरायन आर्म मध्ये म्हणजे काय की हा जो सर्पिलाकार आकार याचा दिसत आहे याला विविध बाजू दिसून येतात आणि त्यातल्या एका बाजूमध्ये जी की ज्याला आपण ओरायन आर्म म्हणतो तिथे आपल्या सौरमालेचं अस्तित्व आहे. म्हणजे तिथेच आपल्याला पृथ्वी सुद्धा दिसून येईल. ठीक आहे. आणि आपला सूर्य एक सामान्य तारा आहे ज्याचा G2V प्रकार आहे. आता G2V म्हणजे काय की G म्हणजे जे तुमची टेम्परेचरची स्केल आहे त्या स्केलमध्ये G या स्केलमध्ये आपण दिसून येतो आणि त्याची जी लाईट इंटेन्सिटी आहे तो V प्रकारात मोडतो. ते टेक्निकल आहे, इतकं काही आपल्यासाठी महत्वाचं नाही. सो आय होप की हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण आकाशगंगापर्यंत हा प्रवास केलेला आहे. मिल्की वे ज्या गॅलेक्सीमध्ये आपला पत्ता आहे तो आपण बघितलेला आहे. आता हा जो प्रवास सुरू झालेला आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अनेकांना वाटत होते की ही जी आकाशगंगा आपण बघितलेली आहे तेवढाच हा विश्वाचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. कारण काय की आपल्याकडे त्या पद्धतीत त्या प्रमाणात नॉलेज नव्हतं. पण पुढे पुढे दुर्बिणींचा विकास होत गेला, दुर्बिणा या शक्तिशाली होत गेल्या. जर आपल्याला पहिली दुर्बीण माहित असेल गॅलिलिओची दुर्बीण. ठीक आहे. सो त्यांनी काही माहिती दिली. त्यानंतर आपला जो हबल टेलिस्कोप आहे तो तयार झाला 1990च्या दशकामध्ये. ठीक आहे. सो अजून महत्वाची माहिती आपल्याला समोर आली आणि त्या पुढे मग 2021च्या आसपास जो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आहे तो सुद्धा अतिशय शक्तिशाली असणारा टेलिस्कोप ज्या माध्यमातून आपल्याला या विश्वाचं निरीक्षण करता येतं. अशी अनेक डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. आणि मग शास्त्रज्ञांच्या मनात एक नवीन प्रश्न तयार झाला की जसा आपण आपल्या घराचा नकाशा बनवतो, शेतीचा नकाशा बनवतो, शेतीचा नकाशा म्हणण्यापेक्षा तो दुःखाचाच नकाशा जास्त असतो. तो शेतीचा नकाशा बनवतो, गावाचा, शहरांचा आणि असं करत करत आपण पृथ्वीचा नकाशा बनवलेला आहे, महासागरांचा नकाशा बनवलेला आहे. आणि मग विश्वाचा नकाशा आपल्याला का बनवता येणार नाही? मग आपण विश्वाचा नकाशा तयार करायला पाहिजे का? आता आपण बघा जो आपला विषय आहे त्या विषयाकडे येत आहे ना, इंटरेस्टिंग ते होणार आहे. तर मग विश्वाचा नकाशा बनवता येईल का असे अनेक प्रश्न वैज्ञानिकांच्या मनात तयार झाले आणि त्या अनुषंगानं हे सर्व प्रकरण ते पुढे पुढे ढकलत गेले आणि अशातच मग एंट्री होते ती देशीची. आता देशीची एंट्री नाही, नाहीतर वैज्ञानिकांनी लावली देशी आणि केला समोरचा प्रवास आणि विश्वाचं गूढ शोधून काढलं अशा पद्धतीचं ते नाही आहे. ते आहे देशीची एंट्री. आता हा थोडासा टेक्निकल पार्ट यामध्ये होऊ शकतो पण तो निश्चितच तुमच्या इझी वेने आपण लक्षात आणून देणार आहे. देशी म्हणजे काय का डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट आहे. हे एक पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट आहे
ज्यामधून आकाशगंगा ज्या आहेत, हे आकाशगंगा मी तुम्हाला याकरता सांगितली की अशा अनेक असंख्य आकाशगंगाचा जवळपास जो मी तुम्हाला आकडा सांगितला ना, तो किती 4.7 कोटी आकाशगंगा, इतक्या आकाशगंगेचं चित्र एका ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तयार करण्यात आलेला आहे. सो हा देसी खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील किट पीक नॅशनल ऑब्झर्वेटरी इथे एक उपकरण बसवण्यात आलं, एक तिथे सिस्टम लावण्यात आलेला आहे. हे किट पीक काय आहे तर अमेरिकेमधला एक पर्वताचा जो भाग आहे तिथलं ते पीक आहे, तिथे हे इन्स्ट्रुमेंट लावण्यात आलेलं आहे. ठीक आहे. यात सुमारे 5,000 रोबोटिक्स आणि फायबर ऑप्टिक पोझिशनर बसवण्यात आलेले आहे. हे काय करतात तर हे उपकरण एका रात्रीत अशा हजारो आकाशगंगांचं काय करतं, निरीक्षण करतं. मी फक्त तुम्हाला आपली एक आकाशगंगा दाखवली, अशा हजारो आकाशगंगा आहेत, त्यांचं निरीक्षण करतात आणि मग याचमुळे एक नवीन इतिहास घडलेला आहे, हे सुद्धा आपण बघणार आहोत. आता हे जो देशी आहे, विश्वाचा आतापर्यंतचा यांनी काय केलेला आहे, सर्वात मोठा नकाशा तयार केलेला आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ना, त्या विश्वाचा नकाशा कसा तयार केलेला आहे आणि त्याचं जे चित्र आहे हे अशा पद्धतीत तुम्हाला दिसून येतं. आता तुम्ही म्हणाल हे काय लावलं, हे तर काही लक्षातच येत नाही, पण हे जे चित्र आहे ना, इथे जर तुम्ही एक डॉट पकडला तर ही फक्त एक आकाशगंगा आहे. आकाशगंगेचं मी तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे ते यासाठीच दाखवलेलं आहे की आकाशगंगेचा किती मोठा विस्तार आहे आणि त्यामध्ये हा जर एक डॉट आकाशगंगा असेल, ही दुसरी आकाशगंगा आहे, तिसरी, अशा कितीतरी आकाशगंगा या विश्वामध्ये आहे आणि त्याचं चित्र पृथ्वीवरून एखाद्या मानवाने घेणं, वैज्ञानिकांनी घेणं, ही खूप मोठी गोष्ट त्या ठिकाणी होऊन जाते. येते लक्षामध्ये. यामध्ये 4.7 कोटी आकाशगंगा, लाखो क्वासर्सची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. क्वासर्स म्हणजे काय की हा जर एखादा ब्लॅक होल आहे, ब्लॅक होलचा कॉन्सेप्ट किंवा सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल जो आहे हे तुम्ही ऐकलेलं असेल, ज्यामध्ये सर्व तो ब्लॅक होल गिळून घेत असतो आणि ते गिळून घेताना एकदम तिथे काळा काळा भाग दिसून येतो आणि त्यामधून अशी एक रेष तयार होताना दिसते, तिथून एकदम प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकली जाते, त्याला आपण काय म्हणतो, क्वासर्स म्हणतो. आणि म्हणून हा एक साधा फोटो नाही तर ह्या 3D इमेज त्या ठिकाणी घेतलेला आहे. 3D इमेज म्हणजे काय, तुमचं डेप्थ किती आहे, अंतर किती आहे, ठीक आहे, लांबी, रुंदी आणि डेप्थ या सर्व गोष्टी दिसून येतात. सो अशा पद्धतीनं हा काय केलेला आहे, नकाशा तयार केलेला आहे. मग आता हे काम कसं करतं, हे जे 5,000 रोबोटिक्स किंवा फायबर ऑप्टिक पोझिशनर लावलेले आहेत, जर आकाशगंगा काय करतंय, जो या विश्वामध्ये आहे तो प्रकाश खूप फैललेला असतो, खूप दूरपर्यंत जात असतो आणि हाच आकाशगंगाकडून येणारा प्रकाश जो आहे, म्हणजे हा कितीतरी लाखो वर्ष, करोडो वर्ष आधी आलेला निघालेला हा प्रकाश आहे. हा प्रकाश आहे इन्स्ट्रुमेंटने कॅप्चर केलेला आहे आणि कॅप्चर करून त्यावर मग इमेजेस तयार केलेला आहे. यामुळे हे विश्व कसं आहे, कशा पद्धती त्याचा विस्तार झालेला हे समजण्यास आपल्याला मदत होते, है ना. एका वेळी निरीक्षण केलं तर 5,000 आकाशगंगा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. आय होप की हे देसी काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि त्यांनी जे ही इमेज घेतलेली आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं, हा इथे एक तुम्ही कुठलाही डॉट घ्या, ही प्रत्येक एक आकाशगंगा आहे, पृथ्वी नाही, सौर्यमालाही नाही, येते लक्षामध्ये. सो अतिशय महत्वाचं, आय होप की तुम्ही टेक्निकली साऊंड असाल तर या गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल. हे चित्र एकदा बघून घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा, शास्त्रज्ञांना हा नकाशा का हवा होता, आपण हे इतका जो उठाठेव आहे हा कशासाठी करत आहे, तर कारण यांना शास्त्रज्ञांना किंवा ज्या रिसर्चर जे आहे, तर यांना आकाशगंगा मोजायचा नव्हता, तर त्यांना हे विश्वाचं गूढ काय आहे हे समजून घ्यायचं होतं. याच अनुषंगाने ते तयारी किंवा याच अनुषंगाने त्यांनी काय केलेलं आहे की ऍडव्हान्समेंट सिस्टम लावलेली आहे आणि त्याच माध्यमातून विश्वाचा विस्तार वाढत्या वेगाने होत आहे का. जसं तुम्हाला माहिती असेल की कॉन्सेप्ट आलेला आहे की विश्व हे असं दूर दूर पसरत चाललेलं आहे. कधी असं वाटायचं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या ऍक्टिव्ह आहेत या विश्वामध्ये, सो ग्रॅव्हिटेशन असेल तर एकमेकांकडे वस्तू खेचून घेतील आणि खेचून घेत असल्यामुळे हा विश्वाचा जो प्रसार आहे तो दूर जाणारा नाही तर तो जवळ घेऊन येणारा असेल. आणि मग याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माहीत पडल्या, अनेक या विश्वामध्ये किंवा विश्वाच्या इतिहासामध्ये आपल्याला धक्के दिसून आलेले आहे. 1998 मध्ये शास्त्रज्ञांनी आश्चर्यकारक शोध लावलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की विश्वाचा विस्तार कमी होत नाहीये, तर उलट तो अधिक वेगाने वाढताना दिसून येते. त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे विस्ताराचा जो वेग आहे तो कमी व्हायला हवा होता, पण त्याच्या अपोजिट मध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. मग सर्वात महत्वाचा प्रश्न तयार राहतो बघा, आता 2-3च गोष्टी राहिल्या, अगदी महत्वाच्या या गोष्टी आहेत. जर मग हा विश्वाचा प्रसार होत आहे किंवा याचा जो काही हे जे विश्व आहे हे असं फैलत चाललेलं आहे, दूर चाललेलं आहे, तर मग याला पुढे कोण ढकलत आहे, हे विश्व कोण चालवत आहे, कुठली एनर्जी काम करत आहे, याच अज्ञात शक्तीला जे शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं आहे डार्क एनर्जी. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल. आता डार्क एनर्जी म्हणजे काय की अज्ञात शक्ती, जिथेपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही
तीच शक्ती म्हणजे डार्क एनर्जी. आपण सोप्या भाषेत हे समजून घेऊया. आता आजच्या अंदाजानुसार जर बघितलं तर या विश्वामध्ये जवळपास 68% ही डार्क एनर्जी काम करते. म्हणजे जिथे अंधारच अंधार आहे परंतु त्यामध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे. त्यानंतर डार्क मॅटर, जे काही हे तारे ग्रह म्हणजे हे जे काही मॅटर या विश्वामध्ये आहे ते आपल्याला 27% आसपास दिसतात आणि तारे ग्रह मानव आकाशगंगा मिळून फक्त 5% हा आकडा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच आपण हे जे विश्व पाहत आहे हे विश्वाचा अत्यंत छोट्यातला छोटा भाग आपल्याला म्हणता येईल. आणि हे जे तुम्हाला इमेज दाखवली ना, हे बघा 3D इमेज, इथे आकाशगंगा, इथे आकाशगंगा, ह्या सगळ्या आकाशगंगा आहे आणि याचं एक पिक्चर बनवणं हे साधं सुद्धा काम नाहीये. आय होप की ज्या कन्व्हिन्सिंगनं मी तुम्हाला म्हणजे सांगत आहे, ज्या इंटेन्सिटीनं तुम्हाला सांगत आहे, हा विषय तुमच्याकडे पोहोचण्यासाठी ज्या कडकडीनं सांगत आहे तो तुमच्या लक्षात येत असेल. आता यामधला सर्वात रोचक भाग हा राहिलेला आहे की देसी जे उपकरण आहे त्या डेटाने एक नवीन शक्यता समोर आणलेली आहे. आता विषयाचा एकदम शेवटचा भाग आपण बघतोय. तर कदाचित ही जी डार्क एनर्जी आहे, जी डार्क एनर्जी सांगितलेलं होतं की विश्वाचा काय म्हणतात प्रसार होत आहे किंवा विश्व हे दूर दूर चाललेलं आहे. सो ही डार्क एनर्जी मग स्थिर असायला पाहिजे आणि एका पॉइंटवरून ही एनर्जी सोडत आहे आणि म्हणून या गोष्टी पुढे पुढे ढकलत चाललेल्या आहे. सो इथे कुठेतरी एनर्जी स्थिर असायला पाहिजे. पण या माध्यमातून असं दिसून आलेलं आहे की कदाचित ही जी एनर्जी आहे ही काळानुसार बदलत चाललेली आहे आणि काळानुसार बदलत असल्यामुळे सुद्धा हा एक काय म्हणतात हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला या देसीच्या उपकरणातून मिळालेला आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हा अजूनही काही अंतिम निष्कर्ष नाही, पण अशा पद्धतीने जर झालं तर जो आतापर्यंतचा जो लिहिलेला विश्वाचा इतिहास आहे त्यामध्ये चेंजेस करावे लागतील, त्यामध्ये बदल करावे लागतील. येते लक्षामध्ये. आणि विश्वाचं जे उत्पत्तीचं मॉडेल आपण मांडलेलं आहे कदाचित हे मॉडेल चुकीचं सुद्धा ठरू शकतं आणि बऱ्याच गोष्टी आपण यापूर्वीही चुकीच्या कशा सांगण्यात आलेल्या आहे हे सुद्धा बघितलेलं आहे. विश्वाच्या विस्ताराचा जो इतिहास आहे तो सुद्धा नव्याने लिहावा लागेल का, ज्या गोष्टी आपल्याला माहित पडलेल्या आहेत त्यामध्ये मग सत्यता आहे की नाही, असे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होतील. आणि मूलभूत भौतिकतेचे नियम काय, जे काही फिजिक्स आहे किंवा ऍस्ट्रोफिजिक्सचे काही रूल्स आहे ते सुद्धा मग सत्य आहे की असत्य आहे हे सुद्धा मग आता येणाऱ्या काळामध्ये जशी जशी माहिती आपल्याला समोर येईल त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल आणि याच अनुषंगाने भविष्याचा अंदाज सुद्धा घेता येईल की हे युनिवर्स कुठपर्यंत जाणार आहे, काय जाणार आहे. एकूणच नवीन नवीन सिद्धांत त्यामधून तयार होणारे आपल्याला दिसून येतील. आणि याचाच अर्थ काय की विश्वाबद्दलची जी आपली समज आहे ती समज अजून आपल्याला मजबूत होताना त्या ठिकाणी दिसून येईल. सो असा हा आपण या विश्वाचा प्रवास केलेला आहे. अगदी सौरमालेपासून, आपल्या पृथ्वीपासून, सौरमालेपासून, आकाशगंगेपासून तर देसीचं इन्स्ट्रुमेंट काय आहे आणि हे का महत्वाचं आहे आणि रिसर्च काय आहे आणि या आकाशगंगेचा जो 3D इमेज आहे ते सुद्धा आपण बघितलेला आहे. आय होप हा टॉपिक तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जाता जाता तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. सो निश्चितच या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक स्वरूपात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. सर्वात महत्वाचं काय, लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज, अजून असंख्य गोष्टी प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही क्वेरीज असेल, काही गायडन्स हवं असेल निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करा. याचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे. हाय इल नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, असंख्य गोष्टी यामध्ये आहेत. हा QR कोड स्कॅन करा. टेलिग्राम सुरू झालेला आहे. इथे तुम्हाला अपडेट माहिती दिसून येईल. सोबत मी माझा ऑफिशियल नंबर शेअर करत आहे, वेबसाईट सुद्धा शेअर करत आहे. तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये मला निश्चित सांगा. सध्या इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.